दोष थोडं. पत्रिका पाहिल्यानंतर सांगणार आता काय सांगणार. तर ती माऊली त्या गायीची स्वतः खूप श्रीमंत आहे, पण स्वतः पायात चप्पल न घालता 15-15, 2-2 महिने गायी सांभाळते. पोळ्याचं सण आला तर सगळ्या गायीला पुरणाची पोळीचं नैवेद्य, एक एक पोळी का होईना, 200-250-300 गायी. आता खूप दिवसापासून ती माऊली सेवा करते. आता त्यांना काही नाही बाबा, फक्त 34 लाख रुपयाची अद्रक झाली. जाफराबाद किंवा जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं शेततळं त्याच त्या माऊलीचं आहे. बाबाला पैसे द्यायचे तर घरी श्रीमंत आहे, पण कोणाकडं काम करील, मजुरी मिळेल ती बाबाला देईल, त्याच्यातून ते काय फराळाचं देईल. काय विचारणे. अंगठा ये, लिहिता वाचता येत नाही, मग याला सुशिक्षित म्हणावं की सुसंस्कारित म्हणावं. अनुभवाची गोष्टी सांगावं, माझ्या गुरुदेवांचं सांगावं, शास्त्रातलं सांगावं, उगाच काही सांगू नये. आणि म्हणून द्या हो, गायीची सेवा नाही करता आला आपल्याला, गायत्री मंत्राचा अधिकार नाही, अमुक नाही तमुक नाही असेल, ठीक आहे, आपल्याला करता येत नाही सर प्रपंचाच्या राड्यामधून, तर निदान ज्या ठिकाणी गायीची सेवा चालू आहे तिथं काहीतरी दिलं पाहिजे. तिथं योगदान दिलं तर त्याचं तुम्हाला ती गायत्री माता तुम्हाला आशीर्वाद देईल.